तर बघूयात आता आपला लाडू कसा झालाय, दाखवते तुम्हाला। खूप छान लाडू झालाय बघा, मस्त आणि चवीलाही खूप छान होतो। अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की बनवून बघा। नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते। तर मी आज बनवते, आता उपवास चालू आहेत सगळ्यांचे, तर म्हटलं मधल्या वेळेत खाण्यासाठी झटपट असा शेंगदाणा लाडू बनवून दाखवते। तर त्यासाठी लागणारं म्हणजे शेंगदाणे आणि गुळाचं प्रमाण बघूयात। तर इथे मी शेंगदाणे घेतलेत, ह्या वाटीने 2 वाटे शेंगदाणे आहेत। तर निवडून घेतलेत, कारण काय होतं खवट किंवा जाळी लागते ना शेंगदाण्याला, त्यामुळे स्वच्छ असे निवडून घेतलेत आणि एक 10 मिनिटं उन्हात घातले होते। तुम्हाला वेळ नसेल तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण मी उन्हात ठेवले होते। अशाने काय होतं आपले शेंगदाणे लाडू ना 1 महिनाभर खूप चांगले राहतात, अजिबात खराब होत नाहीत। आणि 2 वाट्या गुळ शेंगदाणे घेतलेत, तर ह्याच वाटीने 1-1.5 वाटी गुळ घेतलाय, असा वेळेने बारीक चिरून घेतलाय बघा। शेंगदाण्याचे लाडू जास्त गोड आणि सपक पण छान लागत नाहीत, हे प्रमाण नक्की तुम्ही एकदा वापरून बघा। अशा पद्धतीने लाडू करून खूप छान होतात, जास्त गोडही होत नाहीत आणि सपकही होत नाहीत। तर चला आता मी हे शेंगदाणे भाजून घेते, त्यासाठी कढई घेतली बघा, हलक्या बुडाची कढई आहे एकदम, त्यामुळे काय होतं पटकन शेंगदाणे ह्याच्यात भाजले जातात, म्हणून आता हीच वापरावं म्हटलं, पटकन शेंगदाणे भाजून होते। गॅसवरती कढई ठेवून फुल गॅस केला, जरा कढई गरम व्हायला। आणि हो, तुम्हाला जर अशा साध्या आणि सोप्या रेसिपी बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर आता कढई गरम झाली, मी कमी गॅस केलाय मध्यम, शेंगदाण्यांना डाग पडायला लागले, कारण हलक्या बुडाची कढई आहे ना, त्यामुळे पटकन भाजले जातील शेंगदाणे। शेंगदाणे भाजायला 15 ते 20 मिनिटं आपल्याला लागतील बारीक गॅसवरती, पण जेवढा वेळ देऊ ना आपण तेवढा आतून शेंगदाणा भाजला जातो। नाही तर पटपट भाजलं की काय होतं वरून डाग पडतात, पण आतून शेंगदाणे कच्चे राहतात, मग तो लाडू व्यवस्थित लागत नाही, खाताना चव लागत नाही कायम चांगले लाडूला। त्यामुळे शेंगदाणे चांगले भाजणे पण तितकंच गरजेचे। असे सगळे शेंगदाणे मी चांगले भाजून घेते। शेंगदाणा भाजलेला कधी ओळखायचा, शेंगदाणे असे उरल्यासारखे होतात बघा, आवाज येतो शेंगदाण्यांचा, तसे व्हायला लागले की गॅस आपण बंद करायचा। आवाज येतोय बघा, आता सुरुवात झाली शेंगदाणे भाजायला। आणि हो, तुम्हाला जरी माझ्या रेसिपी साध्या सोप्या वाटत असल्या, म्हणजे जास्त मसाले वापरत नाही, फक्त घरगुती मसाल्यापासूनच बनवते, तर होत आहे नो, कारण प्रत्येकालाच आपल्याला महागडे मसाले वापरायचं म्हटलं तर ते आपल्या सामान्य माणसाला परवडलं पण पाहिजे। त्यामुळे मी आहे यातूनच मी दाखवत असते काही ना काही, पण तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप छान होतं। अशा पद्धतीने मी आता शेंगदाणे पूर्ण भाजून घेतली, कढई चांगली गरम झाली। इथे बघा शेंगदाण्यांना असा कलर आलाय, शेंगदाणे आपले भाजले आणि जो आवाज येत होता ना तो पण आवाज यायचा थांबलाय, म्हणजे पूर्ण शेंगदाणे आपले भाजलेत। तर आता मी शेंगदाणे काढून घेते। शेंगदाणे मी ओतून घेतलेत। आता हे शेंगदाणे आपल्याला काय करायचंय, चांगले थंड होऊन द्यायचे। जर थंड होऊन नाही दिले आणि गडबडीने जर आपण लाडू बनवला ना तर तो लाडू खवट लागतो, चव बदलती लाडूची। तुम्ही एकदा करून बघा, मग तुम्हाला अनुभव येईल। गरम शेंगदाण्याचा लाडू कधीच बांधायचा नाही, त्याने लाडूची चव पूर्णपणे 1-2 दिवस लागते, पण नंतर 3-4 दिवशी आपण जेव्हा खायला घेऊ ना तेव्हा लाडूची चव बदललेली असते। त्यामुळे शेंगदाणे थंड करून घेणे तितकंच गरजेचं आहे। आणि थंड झाल्यानंतर ह्याचे लाडू बनवणार आहे मी, तर मी ह्याची साल काढणार नाही। जर तुम्हाला ह्याची साल काढायची असेल ना तर थोडेसे गरम आहेत ना तोपर्यंतच तुम्ही साल काढून घ्या, म्हणजे साल व्यवस्थितपणे निघेल। पण मी साल काढणार नाही,
कारण मला हे असं वाटतं की साल ही तितकीच त्याची म्हणजे पौष्टिक आहे शरीरासाठी आपल्या, तर मी साल तशीच ठेवणार आहे शेंगदाण्यांना. पूर्णपणे थंड करून घेते आता शेंगदाणे आणि नंतर लाडू बनवायला घेते. हे बघा शेंगदाणे पूर्णपणे गार झालेत आणि चांगले भाजले होते शेंगदाणे, म्हणून असं केलं. सहज फिरवलं तरी बोट साल निघते आपली पूर्ण, त्यामुळे अशा पद्धतीने शेंगदाणे भाजायचे. आता राहिला विषय की गुळ कसा घालायचा आणि पूर्ण शेंगदाणे एकसारखे कसे होते. तर हा गुळ ह्याच्यात ओतून घ्यायचा, पूर्ण असं हे मिक्स करून घ्यायचं. हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे बघा. तुम्ही ह्या पद्धतीने लाडू नक्की करून बघा, खूप छान होतात. आणि मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचं. गुळाचे खडे मोठे मोठे असल्यामुळे एखाद्या ठिकाणी वाटलं तर थोडंसं तिथले माझ्या साईडचे शेंगदाणे थोडेसे घालून घ्यायचे त्याच्यात, आणि पटकन होतात लाडू असे. तर फिरवून घेते मिक्सरला. अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलाय. असं बारीक करून घ्यायचं. लाडू वळायला पण खूप इझी जातं. म्हणजे ओलसरपणा येण्यासाठी काही जण तूप वापरतात, तर त्याची गरज पडत नाही. तर पूर्णपणे मी आता शेंगदाणे अशा पद्धतीने बारीक करून घेते. जास्त पण बारीक नाही करायचे आणि जास्त जाड पण नाही ठेवायचे. अशा पद्धतीने मी पूर्ण शेंगदाण्याने गुळ बारीक करून घेतले. तर ह्याला एकसारखं जरा मिक्स करून घेऊ आपण. कारण एखादं भांडं मी काय केलं तर जरा जाडसर ठेवलं होतं आणि 1-2 भांडी बारीक करून घेतलेत. आता आपण लाडू बांधायला घेऊया. साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा. असे लाडू खूप पटकन वळले जातात. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा लाडू. शरीराला पण खूप पौष्टिक असे असतात लाडू. कारण काजू आणि बदाम प्रत्येकच म्हणजे सामान्य माणसाला परवडेल असेल नाही ना. त्यासाठी पटकन म्हणजे किती 100 रुपये खर्च येईल एवढे लाडू बनवायला, शेंगदाण्याने गुळ पकडलं तरी. हे बघा काय मस्त लाडू झालाय आपला, आणि दिसायला खूप छान दिसतोय आणि खूप छान वळला गेलाय. अशा पद्धतीने आता मी पूर्ण अजून एक लाडू बांधून दाखवते तुम्हाला. कधी कधी काय होतं, उठायला आपल्याला उशीर होतो आणि मग सकाळची शाळा शनिवार असेल तर मुलांची खूप गडबड होते, डब्याला काय द्यावं आणि पौष्टिक तर द्यायचं असतं. तर त्यावेळी ना हे पटकन बरं पडतं. हे बघा अशा पद्धतीने मी आता पूर्ण लाडू बांधून घेते. अशा पद्धतीने मी पूर्ण लाडू बांधून घेतलेत. एक 10 मिनिटं लागली एवढे लाडू बांधायला मला, आणि 17 ते 18 लाडू झाले. 2 वाट्याचे जे तुम्हाला प्रमाण फोटो दाखवलं ना व्हिडिओमध्ये, त्याचप्रमाणे लाडू वळलेत मी. तर एक 10 मिनिटं गेली मला. तर बघूयात आता आपला लाडू कसा झालाय, दाखवते तुम्हाला. खूप छान लाडू झालाय बघा, मस्त, आणि चवीलाही खूप छान होतो. अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. आणि होती म्हण आहे ना की दिसतं तसं नसतं, तर ताईंनो तुम्ही जे मी दाखवते ना साध्या पद्धतीने, तर तुम्ही त्या दिसण्यावर जाऊ नका. तुम्ही एकदा ते नक्की करून बघा, ट्राय करून बघा, मग तुमच्या लक्षात येईल.